इतक्या मोठ्या संख्येने एका व्याख्यानमालेला मुंबईसारख्या महानगरामध्ये लोक अजूनही गर्दी करतात हे बघून सगळ्यात प्रथम खूप आनंद झाला. बरं, हा जो परिसर आहे हा इतका ऐतिहासिक आहे. मुंबईसाठीचं हे गिरण गाव आजही मुंबईसारख्या महानगरात आपलं गाव पण जपून आहे, आपलेपणा जपून आहे, आपुलकी जपून आहे, मराठी पण जपून आहे. या सगळ्याचा खूप आनंद आणि अभिमान आहे. मुंबई हे असं महानगर आहे की जे बेटांवर उभारलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला असा विस्तार करायला, आडवा विस्तार करायला काही जागाच नाही. त्यामुळे आपसुकच इमारतींची उंची वाढताना आपण बघतो आहोत. पण मला वाटतं माणसाच्या विचारांची उंची जर वाढायची असेल तर त्यासाठी व्याख्यानमाला गरजेच्या असतात. आणि हे व्रत 66 वर्ष आपण सतत चालवत आहात. विद्यार्थी उत्कर्षाचं ध्येय ठेवून चालवत आहात आणि त्यासाठी विवेकानंदांसारखा आदर्श समोर ठेवलेला आहे. हे सगळेच इतके सुंदर योग वैभव या निमित्ताने जमून आलेले आहेत. मुलाखत मैत्रीच्या नात्याने करायची असल्यामुळे उल्लेख एकेरी करते मैत्रीच्या अधिकारात, कारण नाहीतर कवीचा मान खूप मोठा असतो. पण आपल्याकडे मराठी भाषेचं हे एक वैशिष्ट्य आहे की आपण ज्याला खूप आदर करतो ना, ज्याचा, त्याला आपण एकेरी हाक मारतो. विठ्ठलाला आपण अहो विठ्ठला नाही म्हणत, अरे विठ्ठला म्हणतो. तर तशाच पद्धतीने त्या मैत्रीच्या अधिकारात वैभवशी एकेरी गप्पा मारणार आहे. आत्ता विवेकानंदांचा आपण उल्लेख झाला तर ज्यांनी नुसतं 2 शब्दामध्ये जग जिंकलं, बंधू भगिनी असं म्हटल्यानंतर जिथे शिकागोच्या त्या ऐतिहासिक परिषदेमध्ये, धर्म परिषदेमध्ये टाळ्यांचा गजर 3 मिनिटं सलग सुरू होता. कारण ही भारताची खरी ओळख आहे की आम्ही सगळ्यांना बांधव मानतो. हा पर्स्पेक्टिव्हच जगाकडे नव्हता जो विवेकानंदांनी दिला. कोणीतरी विवेकानंदांना विचारलं होतं की तुम्ही या योगी वेशामध्ये सगळीकडे जगभर प्रवास करता, वाय डोंट यू बिहेव लाईक अ जेंटलमन, तुम्ही शर्ट पॅन्ट का घालत नाही? तेव्हा विवेकानंदांनी फार सुंदर उत्तर दिलं होतं. ते म्हणाले, इन युअर कंट्री अ जेंटलमन इज मेड बाय अ टेलर, इन माय कंट्री ही इज बिल्ड बाय हिज कॅरेक्टर. आणि हे कॅरेक्टर बिल्डिंगचं कार्य आज इथे या ठिकाणी इतक्या सुंदर पद्धतीने तुम्ही सगळी मंडळी करता आहात. मग प्रेरणासारखं हस्तलिखित असेल, ग्रंथालय असेल, अभ्यासिका असेल, जिथे आज उद्याचे IAS अधिकारी कदाचित अभ्यास करतायत, उद्याचे डॉक्टर अभ्यास करतायत, उद्याचे इंजिनियर अभ्यास करतायत आणि इतरही मंडळी कोचिंग क्लासेसमध्ये जाऊन डॉक्टर इंजिनियर होत असतील, पण त्यांच्यासमोर विवेकानंदांचा आदर्श नसेल. भारत घडवण्यासाठीची जी मंडळी हवीत ती मला वाटतं एक अशी पोषक विचारभूमी. आणि म्हणून मला इथूनच सुरुवात करावीशी वाटते वैभव गप्पांना, की इथे आल्यानंतर हे सगळं वातावरण अनुभवल्यानंतर काय नेमकं तुला वाटतं आहे, काय भावना आहेत मनात? सर्वप्रथम मला इथे बोलवलं याबद्दल मी कृतज्ञ राहीन, कारण इतक्या महान व्यक्तिमत्वांची इथे उपस्थिती लाभलेली आहे या व्याख्यानमालेला, की मला असं वाटतं की हा आशीर्वाद आहे की त्यांची चरणधूळ प्रत्यक्ष माझ्या माथी लागावी असा काहीतरी संकेत होता. नाहीतर सोलापूरसारख्या ठिकाणी जन्मलेला मी आणि इथे पुन्हा कधी येईन वगैरे असं मला वाटलं नव्हतं. नमस्कार कौशल. त्यामुळे खरंच खूप आभार की इथे मला बोलवलं. आधीच्या येऊन गेलेल्या व्यक्तिमत्वांचं तर काही आपण बोलू शकत नाही, पण आपल्या आधी जी लहान मुलं बोलत होती आणि बोधविचार ऐकवत होते त्याच्यातून सुद्धा खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि तू जो विवेकानंदांचा उल्लेख केलास आणि त्यांना जो आपल्या राष्ट्राचा अभिमान होता, तर मला वाटतं मी फार गद्यातनं उत्तर द्यायच्याऐवजी एका कवितेतनंच तुझ्या प्रश्नाला जरूर. वा, आपण बोलतो की आजूबाजूला काही चांगलं चाललेलं नाही आहे आणि सगळीकडे अस्वस्थता आहे आणि कोलाहल आहे आणि आपल्या देशात असं होतं तसं होतं, परंतु तो थोडंसं जर तो पापुद्रा बाजूला करून पाहिला तर मला वाटतं अजूनही त्याच्या खालचा जो चेहरा आहे आपल्या देशाचा तो असा असावा असं मला वाटतं, जे मी तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करतो. की शांतता, समता, सहिष्णू सद्गुणांचा देश माझा. शांतता, समता, सहिष्णू सद्गुणांचा देश माझा. वेदनांशी बोलणाऱ्या सांत्वनांचा देश माझा. मूक ओठी कोटी कोटी प्रार्थनांचा देश माझा. आपलासा वाटणारा
आपल्यांचा देश माझा. सावल्यांच्या चाहुलीनी डोलणारी तोरणे. आपल्याकडे माणूस यायच्या आधी सुद्धा आपण हरकतो. सावल्यांच्या चाहुलीनी डोलणारी तोरणे, बोलक्या रंगावलीतून बोलणारी अंगणे, स्वागताला स्नेह सुमने तुळसही वृंदावनी. स्वागताला स्नेह सुमने तुळसही वृंदावनी, मोकळ्या हास्यातुनी ओसंडते संजीवनी. संस्कृती संस्कार आणिक सभ्यतांचा देश माझा. संस्कृती संस्कार आणिक सभ्यतांचा देश माझा, आपलासा वाटणारा आपल्यांचा देश माझा. कातडीचा भेद सारा स्वेद नेमे सांधतो. कातडीचा भेद सारा स्वेद नेमे सांधतो, चूल एकाची दुजा तिसऱ्याचसाठी रांधतो. बोचणारे शब्द सारे शांततेने खोडतो. बोचणारे शब्द सारे शांततेने खोडतो, दोन हाती प्रेम घेऊन हात दोन्ही जोडतो. बंधुतेने बांधलेल्या बांधवांचा देश माझा. बंधुतेने बांधलेल्या बांधवांचा देश माझा, आपलासा वाटणारा आपल्यांचा देश माझा. आणि जोवरी पहिली पिढी दुसऱ्या पिढीस्तव जागते. जोवरी पहिली पिढी दुसऱ्या पिढीस्तव जागते, जोवरी प्रौढत्व भोळ्या शैशवास वागते. जोवरी हृदयातुनी आभाळ माया नांदते. जोवरी हृदयातुनी आभाळ माया नांदते, जोवरी कोटी मनातून शुभ्र गंगा वाहते. तोवरी आहे अखंडित माणसांचा देश माझा, आपलासा वाटणारा आपल्यांचा देश माझा. वा, खरोखर विवेकानंदांना जो अपेक्षित भारत आहे, जो आपला देश आहे, त्याचंच चित्र कुठेतरी या कवितेत उमटलेलं. आज समोर अनेक तरुण चेहरे आहेत. मगाशी इतका सुंदर आणि सविस्तर परिचय करून दिला वैभवचा की मी पुन्हा त्याची द्विरुक्ती करत नाही. पण तरीसुद्धा मला वाटतं की एक नक्की मला याचा उल्लेख करावासा वाटतो की लोकप्रिय कवी असणं ही एक गोष्ट आहे, पण आज अनेक तरुणांचं व्हॉट्सॲप स्टेटस ही वैभवच्या कवितेची ओळ असते. ही मला वाटतं खूप मोठी गोष्ट आहे. कारण आत्ताचा काळ, आज वाचन संस्कृती टिकवण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करता आहात आणि एक खूप पोषक वातावरण या भागात आहे, पण सगळीकडे असं चित्र नाही आहे. असं असतानाही सोलापूरचा एक कवी महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचतो, तरुणांच्या मनामनात पोहोचतो. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून बरं, कवी होण्याचे काही क्लासेस नसतात. डॉक्टर कसं व्हायचं, इंजिनियर कसं व्हायचं, IAS कसं व्हायचं याचा रस्ता सांगता येतो. कवी होण्याचा रस्ता काही सांगता येत नाही. म्हणून आजच्या मुलाखतीतून प्रयत्न करूया की हा रस्ता आपल्याला कुठेतरी वैभवच्या वाटेने शोधता येतो आहे का. थोडंसं मागे घेऊन जाते सोलापूरच्या दिवसांकडे. समोर अनेक तरुण आहेत, विद्यार्थी आहेत. तर तुझ्या विद्यार्थी दशेविषयी आणि आता जो संस्कारांचा उल्लेख झाला, तर सोलापूरची मातीच मुळात अतिशय संस्कारक्षम माती आहे. पंढरपूर विठुमाऊलीची छाया तिथे आहे, अक्कलकोटची स्वामी समर्थांची छाया आहे, एक अध्यात्माचं वातावरण तिथे आहे, शाहीर रामजोशींसारख्याची ही माती आहे. अनेक उत्तमोत्तम साहित्यिक इथून घडले. हा सगळा इतिहास सोलापूरला जरी लाभलेला असला तरी तितकाच दुष्काळी भाग म्हणूनही प्रसिद्ध आहे, रखरखाटासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. तर तुझ्या बालपणातलं सोलापूर, तुझं घर, आई बाबा आणि तुझी शाळा, या सगळ्याविषयी थोडंसं ऐकायला आवडेल. डिस्क्लेमर असं आहे की मी काही फारसा चांगला विद्यार्थी नव्हतो. म्हणजे शाळेत असताना मला असं वाटतं की स्वतःच्या आयुष्याचा उद्देश काही काही लोकांना फार लवकर सापडतो, काही काही जणांना फार उशिरा सापडतो, काही काही जणांना शेवटपर्यंत सापडत नाही. परंतु तुमच्या चेहऱ्यावरचे पडदे तुम्ही सातत्याने बाजूला करत राहिलात, म्हणजे जसं विवेकानंदांचंच वाक्य आहे की प्रत्येक कार्यात अडथळा तर येणारच आहे, पण तुम्ही सातत्याने जर प्रयत्न करत राहिलात तरच यशस्वी होणं शक्य आहे. मला वाटतं हा जो कोहम आहे स्वतःमधला की मी कोण आहे आणि मी इथे कशासाठी आलो आहे, त्याचा सुरुवातीच्या काळात मला अर्थ लागला नव्हता. आणि विद्यार्थी बसलेत म्हणून घरामध्ये नातेवाईकांची मुलं ज्या पद्धतीने वाढत आहेत किंवा त्यांचा जो काही मार्ग आहे शिक्षणाचा, तसंच मीही व्हावं असं अर्थातच माझ्या पालकांची इच्छा होती. आणि ते 10वीपर्यंत मी बऱ्यापैकी पाळलं, व्यवस्थित झालं ते शिक्षण वगैरे. परंतु नंतर थोडासा माझा मार्ग चुकला आणि शिक्षणावरून लक्ष उडालं.
मदतीला आले ते संस्कार. म्हणजे खरं तर तिथून खूप उताराला गाडी लागू शकली असती जसं म्हणतो तसं. परंतु घरामध्ये साहित्यप्रेमी वडील आणि शास्त्रोक्त संगीताचं घरामध्ये थोडंसं वातावरण आणि शेक्सपियरसारखे म्हणजे उतारे वडिलांना पाठ असायचे, ते घरात म्हणत असायचे आणि चांगलं ऐकायचं, चांगलं वाचायचं आणि चांगलं बोलायचं. अर्थातच हे सगळं जे शिक्षण होतं ते नकळत दिलं गेलेलं शिक्षण होतं आणि त्याने मला तारलं या सगळ्या गोष्टीने. म्हणजे म्हणून ह्या गोष्टींची आत्ता जे आपण मागे पाहिलं त्याचं महत्त्व वाटतं की हे सगळं जर कदाचित अशा पद्धतीने माझ्या आयुष्यात आलं असतं तर मी कोणी आणखीन वेगळासुद्धा घडू शकलो असतो. आणि वडिलांची फिरतीची नोकरी होती त्यामुळे मधली 3 वर्ष मी पंढरपूरला मंगळवेढ्याला काढली, पंढरपूरच्या जवळ जे आहे ते. आणि पौगंडा अवस्थेमध्ये तुम्हाला जेव्हा असं तुमचं स्थित्यंतर होतं, स्थलांतर होतं, तेव्हा तुमच्या बऱ्याच गोष्टी तुमच्या आयुष्यातल्या बदलू शकतात. म्हणजे अगदी साधं सांगायचं तर सोलापूरसारख्या ठिकाणी जो माणूस बुद्धिबळ आणि कॅरम खेळायचा तो मंगळवेढ्याला गेल्यानंतर अचानक सुरपारंब्या आणि आट्यापाट्या खेळू लागणं किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात तिथपासनं तुमची सगळी घडामोड जडणघडण बदलू लागते. तसं माझ्या बाबतीत झालं, उचलून फेकल्यासारखं. परंतु तिथलं जे वातावरण होतं ते खूपच भाविक आणि आध्यात्मिक, कारण पंढरपूरजवळ आणि आषाढी आणि कार्तिकीला चालत मंगळवेढ्याहून पंढरपूरला जाणे वडिलांबरोबर आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये पडणारे प्रश्न म्हणजे अगदी बेसिक जो प्रश्न होता की रखुमाईचं मंदिर बाहेर का आहे, विठ्ठलाच्या गाभाऱ्यात रखुमाई का उभी नाही आहे, ज्याचं उत्तर नंतर रखुमाईसारखं गाणं लिहिताना मला सुचलं. तो प्रश्न इतकी वर्ष माझ्या मनात राहिलेला असू शकतो. तर ह्या सगळ्याची सुरुवात तिथून कुठून तरी झाली आणि वडिलांच्या छायेमध्ये झाली असं मला वाटतं. ज्या गाण्याचा उल्लेख झालाच आहे, मग गाणं म्हणून ते अप्रतिम आहेच, ते चाली सकट आणि ज्या समूह गान स्वरूपामध्ये आपल्याला ते चित्रपटामध्ये ऐकू येतं, पण कविता म्हणूनही ती ऐकायला आवडेल आम्हाला. आपल्या पुरुषसत्ताक वातावरणाचं बहुतेक नेहमी माझ्या मनात काहीतरी एक शल्य राहिलेलं असावं. कारण बरीचशी गाणी माझी जी स्त्रैण गाणी आहेत ती बऱ्यापैकी ह्या विचारातनं आलेले आहेत की तुम्ही स्त्रीला तिला हवं तेवढं महत्त्व का देत नाही. आणि लहानपणी अर्थातच वडिलांनी सांगितलं होतं की ते तुला कळेल नंतर, रखुमाईचं मंदिर इकडे का आहे वगैरे. परंतु मला ह्याला कुठेतरी कधीतरी वाचा फोडाविषयी वाटत असणार मनामध्ये असं मला वाटतं. आणि पोस्टर गर्लसारख्या सिनेमामध्ये जेव्हा बाकीची तिन्ही गाणी क्षितिज पटवर्धननी उत्तम लिहिली होती, ही संधी माझ्याकडे आली, ही सेवा करण्याची संधी आली, तेव्हा लिहिलेलं हे गाणं आहे रखुमाईवरती की तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला ह्यो संसार पेलना, ये ग रखुमाई ये भक्तांच्या माहेरी, ये ग रखुमाई ये भक्तांच्या माहेरी, सावलीच्या पावलांनी विठूच्या गाभारी, ये ग रखुमाई. तू सकलांची आई साता जन्माची पुण्याई, तू सकलांची आई साता जन्माची पुण्याई, घेई पदरात आम्हावरी छायाधर बाई, तुझी थोरवी महान तिन्ही लोकी तुला मान, तुझी थोरवी महान तिन्ही लोकी तुला मान, देई वरदान होऊ तुझ्या पालखीचे भोई, ये ग रखुमाई ये भक्तांच्या माहेरी, सावलीच्या पावलांनी विठूच्या गाभारी, तू कृपेचा कळस आम्ही पायरीचे दास. खरं तर प्रत्येक पुरुषाने स्त्रीला हे म्हटलं पाहिजे की तू कृपेचा कळस आम्ही पायरीचे दास, तरी युगे युगे उपेक्षाच केली तुझी बाई, तू कृपेचा कळस आम्ही पायरीचे दास, तरी युगे युगे उपेक्षाच केली तुझी बाई, तू मायेचा सागर आम्ही उपडी घागर, तू मायेचा सागर आम्ही उपडी घागर, आता करू दे जागर होऊ दे ग उतराई, ये ग रखुमाई ये भक्तांच्या माहेरी, सावलीच्या पावलांनी विठूच्या गाभारी. वा, खरं तर आता तू ज्या गोष्टीचा उल्लेख केलास हा स्त्रैणपणा, म्हणजे एका स्त्रीच्या मनात शिरून विचार करणं, हा एका दृष्टीने
कलाकार परकाया प्रवेश करत असतात जेव्हा भूमिका जगतात. आज भारतीताईंसारख्या ज्येष्ठ कलावंत समोर आहेत, त्यांची प्रत्येक भूमिका बघताना आपल्याला वाटतं की ती जणू त्या भूमिका ती होऊन जातात. तसं कवीला सुद्धा मला वाटतं जेव्हा एखाद्या विषयावरती तुम्ही काव्य करता किंवा खास करून गीतरचना, ते जर स्त्रीच्या मनातलं असेल, स्त्रीविषयीचं असेल, तर कुठेतरी तुम्हाला त्या स्त्री मनाचा तितका जवळून वेध घ्यायला लागतो. ती एक स्त्रैणपणाची गोष्ट आहे आणि जी तुझ्या गीतांमध्ये खूपदा बघायला मिळते. खास करून जसं आत्ता रखुमाई आपण ऐकलं, त्याच पद्धतीने आनंदी गोपाळची गाणी ऐकताना पुन्हा एकदा असं वाटतं की बायकांना एक आनंद की आम्हाला एक फेमिनिस्ट गीतकार मिळाला. तर हे कसं काय घडतं, काय नेमकी प्रोसेस असते ती, कसं ते समजून घेणं होतं? नाही, आनंदी गोपाळच्या वेळी मला जेव्हा दिग्दर्शक समीर विद्वांसने सांगितलं की आपल्याला या सिनेमाची गाणी करायची, आणि ते व्यक्तिमत्व आणि हे सगळं पाहिलं आणि त्यांची कहाणी जर आपण वाचली तर भारावून जायला होतं. आणि त्या प्रोसेसमध्ये सुचणंच बंद झालं माझं की एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल आपण गाणी लिहायची कशी, विशेषतः त्या काळातल्या भाषेचा किंवा लहजा सांभाळून कशी लिहायची. बरेच दिवस मला हे सुचत नव्हतं आणि मी त्याला विचारलं सुद्धा की अरे दुसऱ्या कोणाकडनं करून घेऊया का, उशीर होत असेल तर. पण तो म्हणाला की तू त्याची बायलाईन म्हणजे खाली जे एक ओळ लिहिलेली असते सिनेमाची माहिती सांगणारी ती वाचली नाही आहेस. आपण असं म्हणतो की एका सामान्य जोडप्याची असामान्य कहाणी. तसं म्हटल्यानंतर आजूबाजूच्या सगळ्या स्त्रियांमध्ये आनंदी जोशी दिसू लागले मला. म्हणजे प्रत्येक स्त्रीचं काहीतरी ध्येय असणार, काहीतरी करायचं राहून गेलेलं असतंच आपल्याकडे. तर स्त्रियांच्या बाबतीत अगदी वय कशाला, म्हणजे माझ्या बायकोचं काही म्हणणं असेल, अजून माझ्या या वयात आईची काही स्वप्न असतील, काही ध्येय असतील, काहीतरी राहून गेलं असेल, असं सगळं बघताना मग ते खूप जवळचं वाटायला लागलं, त्यांचे प्रश्न. आणि मग त्यांच्यासाठी जरी लिहिलं तरी ते आनंदी जोशींना लागू पडायला लागलं. तशा अर्थाने ती गाणी लिहिली गेली. पण हे सगळं लिहित असताना म्हणजे गीताच्या प्रोसेसविषयी आमच्या मनात खूप कुतूहल असतंच की एकतर ते सुचतं कसं, याचं उत्तर देणं अवघड आहे. पण तरीसुद्धा एखाद्या गीताचा जन्म नेमका कसा होतो, खास करून जी गाणी आमच्या मनाला इतकी स्पर्शून गेली. आणि पुन्हा त्या गाण्यांचा एक म्हणजे आता आनंदी गोपाळसारख्या गाण्यांमध्ये त्या गाण्याचाही काळ जाणवतो बघा, की हे जुन्या काळातलं गाणं आहे, ते आजचंही वाटतं आपल्याला, पण तरीसुद्धा त्याच्यावरती एक काळाचा ठसा उमटलेला असतो. त्यातले सुंदर शब्द, रंग माळीला सारखा शब्द कदाचित आमच्या कानावर याआधी पडलाच नव्हता, पण तो आता आमचा होऊन जातो. आणि हे तुझ्या गाण्यांच्या बाबतीत खूप प्रकर्षाने होताना पाहिलेलं आहे. तर हे काय विचारपूर्वक होतं का ते आपसूक घडतं, आणि मुळात गाणं सुचतं कसं तुला, तुझी प्रोसेस काय? संगीतकार कौशल इनामदार माझा मित्र इथं बसलेला आहे आणि मला वाटतं तोही हे कबूल करेल की हे असं या प्रश्नाचं उत्तर कधी देता येत नाही. खालची जाळी काढून सर्कशीच्या झुल्यावरती झुलण्यासारखं आहे. म्हणजे हात सुटला, अंतर पडलं की कपाळ मोक्ष तुमचा ठरलेला आहे. तरीसुद्धा पूर्वपुण्यावरती कुठेतरी विश्वास ठेवून हे आपल्याला ही झेप जमेल म्हणून पुढच्या झुल्याकडे जायचं असतं आणि त्या विश्वासावरतीच हे करत राहायचं असतं. त्याच्यासाठी तुम्हाला मग मदत करणारे आपोआप हात येतात. जसं की कधीकधी चालीवरती तुम्हाला गाणं लिहायचं असेल तर चाल शब्दांना दिशा दाखवते. कधीकधी दिग्दर्शकाचं नॅरेशन जे असतं त्याच्यातनं तुम्हाला कळतं. कधी एखादं कॅरेक्टर तुम्हाला सिनेमाच्या स्टोरीमधलं तुमच्यासारखं वाटतं आणि मग ती कहाणी तुमची होऊन गेली की तुम्हाला त्याच्याबद्दल काय म्हणायचं हे कळतं. शब्दकळांच्या बाबतीत म्हणजे मी वसंतरावमधलं असेल किंवा पांघरुणमधली गाणी असेल, ललनासारखं पु ल देशपांडे आणि वसंतरावांच्या विशीतलं गाणं तेव्हाचं ते, आणि थोडंसं मिश्किल गाणं असं मैत्रीचं, किंवा कैवल्यगानसारखं गाणं असेल, त्यानंतर पांघरुणमधला अभंग असेल, किंवा रंग माळीयेलाच कशासाठी, म्हणजे रंग माळला का नाही या काळामध्ये. माझा काय अगदी त्या काळातल्या भाषेचा पूर्ण अभ्यास होता असं नाही. तर ह्या गोष्टी त्यावेळी कशा येतात, म्हणजे काही गाणी आपण लिहिलीत असं सांगावं आणि उरलेली गाणी आपल्याकडनं कोणीतरी लिहून घेतलीत असं कबूल करावं. मला असं वाटतं की ही जी कामांचे ह्या तू जे उल्लेख करतेस त्याच्यामध्ये बऱ्याचशा वेळी मला असं वाटतं की आता मी परत जर वळून आता आणखी एक कैवल्य गान लिहून दे रे असं जर कोणी म्हटलं तर मला आयुष्यात पुन्हा ते जमणार नाही. त्यावेळी ती रचना स्वयंभू जन्म घेणार होती आणि तिचा मुहूर्त ठरलेला होता जन्मायचा, आणि तो कोणीतरी एक माध्यम म्हणून कोणीतरी असायला हवं म्हणून मला निवडलं गेलं. मला बरेचदा
मुलाखतीत विचारतात की तुम्ही कविता हे माध्यम म्हणून का निवडलं, त्याला मी नम्रपणे एवढंच उत्तर देतो की खरं तर कवितेने मला माध्यम म्हणून निवडलं, याच्यासाठी मी आयुष्यभर कृतज्ञ राहीन, बाकी काही नाही. खूप गाण्यांविषयी बोलायचं आहे, कविता ऐकायच्यात, पण आत्ता तू जे फार एक सुंदर उदाहरण दिलंस की सर्कशीत जी उडी मारली जाते ती जाळी काढून घेऊन, हे कलावंताचं, मला वाटतं प्रत्येक कलावंताचं आयुष्य हे अशाच पद्धतीचं कुठेतरी असतं. पण करिअरमध्ये सुद्धा तुझ्या बाबतीत, वैयक्तिक तुझ्या आयुष्यामध्ये तू असाच काही निर्णय घेतलास, कारण आपल्याला सगळ्यांना एक सिक्युरिटी हवी असते आयुष्यामध्ये, आणि ती अनेकदा आपण जॉबमध्ये शोधत असतो की मला एक नोकरी आहे उत्तम पगाराची म्हणजे मी सिक्युअर्ड आहे. तर ही जाळी काढून घेण्याचं धैर्य, आणि तेही कवी आणि गीतकार होण्यासाठी तू ते दाखवलंस, तर त्या प्रवासाविषयी थोडंसं ऐकायला आवडेल. शिक्षणाच्या बाबतीत थोडासा मार्ग चुकल्यानंतर मी पुन्हा वाटेवर आलो आणि इंजिनिअरिंग केलं, GRE टोफेलचं हे केलं, MBA केलं आणि नोकरी करायला लागलो. एवढंच एक होतं की मला परदेशात कधीच जायचं नव्हतं. खरं तर तो काळ असा होता लेट 90sचा की जेव्हा प्रत्येक शिकलेला इंजिनियर भारताबाहेर जायचा. विशेषतः मी कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग केलं, त्यामुळे ती मुलं तर नक्की जायची. पण मी आईवडिलांना एवढंच म्हणालो की तुमच्या अपेक्षेप्रमाणे मी शिक्षण मिळवलेलं आहे, आता माझी इच्छा एक तेवढी पूर्ण करा की मला भारताबाहेर जायचं नाही आहे कधी. आणि इथे पुण्यात येऊन नोकरी करू लागलो मी, परंतु नोकरीमध्ये सिक्युरिटी होती पण सॅटिस्फॅक्शन नव्हतं. आणि मगाशी मी जो कोहमचा विषय काढला की मी नक्की कशासाठी जन्मलेलो आहे, म्हणजे लोकांच्या डोळ्यांमध्ये दिसणारं आपलं प्रतिबिंब बघून समाधान मानत जगायचं की आरसा जे खरं सांगू पाहतोय ते ऐकून पुढे जगायचं, हा प्रश्न पडला होता. आणि त्यामुळे मला असं वाटलं की जेव्हा कवितांचे कार्यक्रम वगैरे मी करू लागलो, आणि अर्थातच त्याच्या म्हणजे कमाईमध्ये तफावत होती, पण कमाई हा प्रश्न आलाच नाही जेव्हा हा निर्णय घेतला तेव्हा असं वाटलं की या वाटेने मला पुढं जायचं आहे आणि हे माझं ठरलेलं आहे. आणि मग आपोआप मार्ग खुले होत गेले. अर्थात इथे बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक छोटासा डिस्क्लेमर असा की असं फुल टाईम कवी होणे वगैरे असं जरी खूप ग्लॅमरस आणि ग्लोरिफाईड वाटत असलं तरीसुद्धा कृपया आर्थिक स्थैर्य आणि मानसिक स्थैर्य अचीव केल्यानंतर या वाटेकडे तुम्ही वळा. नक्कीच मला वाटतं की ही प्रोसेस सोपी नक्कीच नाही आहे, पण या सगळ्यामध्ये कुठेतरी प्रेम, नाती, आपल्या आजूबाजूची माणसं ही किती मदत करतात असं धाडस करताना? माझ्यासाठी तर माझी पत्नी अगदी खंबीर पाठीमागे उभी राहिली माझ्या पाठीशी, की म्हणजे मी रिझाईन केल्यानंतर तिला फोन केला की मी 1.5 लाखाची नोकरी सोडली आहे 2012 साली, महिन्याला 1.5 लाख काहीतरी पगार होता. आणि मग मी तिला फोन केला. मी एका गिल्टमधनं नोकरी सोडली की मी ऑफिसच्या कामाच्या वेळेत कधी गाणी लिहायचो नाही, पण मला एका इमर्जन्सीमुळे एक गाणं पटकीने लंच टाईममध्ये लिहून द्यायला लागलं आणि मला खूप गिल्ट आला. म्हणजे आणि तेव्हा जर मी माझं ऐकलं नसतं तर मी माझ्या नजरेला कधीही नजर देऊ शकलो नसतो असं मला वाटलं. आणि मग मी खाली आमच्या बॉसच्या केबिनमध्ये जाऊन रिझाईन केलं. त्यांनाही कळलं नाही की हे असं अचानक काय करतोय. पण मी माझ्या घरी जेव्हा फोन केला की मी असं नोकरी सोडली आहे, रिझाईन केलं आहे, 3:30 वाजले होते दुपारचे, तर ती म्हणली तसा उशीरच केलास, घरी ये जेवायला काय करू सांग. आणि खूप मोठी गोष्ट असते 1,65,000ची महिन्याची सिक्युरिटी. आणि आत्ताच भारतीताई आणि मी त्यांच्या घरी याबद्दल बोलत होतो. आणि तिथून डायरेक्ट तुम्ही शून्यावरती जेव्हा येता, आणि नेहमीच्या माझ्या पद्धतीने आणि स्वभावामुळे सेविंग वगैरे काही फार नव्हतं, परंतु ज्या ऊर्जेने मी त्याच्यामध्ये उतरलो, आणि म्हणजे असं नाही की प्रत्येकाकडे जाऊन मला काम द्या असं नाही, ते कामाला काम मिळत गेलं. ते कामामुळे कामाची चर्चा होत राहिली. संगीतकारांसारखे मित्र मिळाले ज्यांना मला तुझ्याचकडनं गाणं लिहून घ्यायचं असं हक्काने ते सांगू लागले. काही सिनेमांच्या पटकथांची कामं मिळाली आणि मग कार्यक्रमसुद्धा होऊ लागले. तर मला असं वाटतं की खूपच जास्त त्या क्षणी मला पवित्र पश्चाताप झालेला असावा, ज्याच्यासाठी म्हणून सगळ्या थोरा मोठ्यांच्या माझ्या आयुष्यातल्या लोकांचे मला आशीर्वाद मिळाले. आणि विशेषतः हे सगळं ज्यांच्या बळावर चालतं त्या रसिकांनी आत्तापर्यंत तोलून धरलेलं आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांचे आभार. मला वाटतं इतकी छान बायको मिळायला ही काहीतरी फार पूर्वपुण्याही पाहिजे. आणि
हे जे नातं आहे, मला नात्याकडे यासाठी यावंसं वाटतं कारण तुझ्या कवितांमधून ही नाती इतकी सुंदर उलगडताना आम्हाला दिसतात. म्हणजे ही अनोखी गाठ कोणी बांधली यासारखी जी कल्पना आहे, आज मला वाटतं कित्येक लग्नपत्रिकांवर ही ओळ येत असेल. तर हे नात्यांविषयी तू व्यक्त होतोस. किंवा आत्ता अगदी अलीकडे दिवाळीमध्ये जाहिरात एक प्रसिद्ध झाली ज्याला वैभवचं गाणं आहे आणि त्यामध्ये इतकी सुंदर ओळ आहे की नाते असेल तर नाते असे असावे, नात्यात काही माझे शब्द चुकत असतील तर नाते please. असेल तर मग नाते असे असावे, माझ्या तुझ्यात काही माझे तुझे नसावे. तर नात्यावरची एखादी कविता. मला असं वाटतं की आपण प्रत्येक क्षणाला नाती जोडत असतो. म्हणजे आज इथे आल्यापासनं आपण कितीतरी शेकडो नाती जोडलीत. आत्ता बोलतो आहोत, हे जेव्हा टेलिकास्ट होईल किंवा पब्लिश होईल तेव्हा अनेक नाती जोडली जातील. तर हे सातत्याने कोणी ना कोणी आपल्याला आपल्यातल्या माणुसकीची ओळख करून देत असतं. त्यासाठी तुम्ही घरातलेच असायला पाहिजे किंवा तुम्ही नात्यातलेच असायला पाहिजे असं नाही. तुम्ही अगदी सहज रोज जो जिना उतरून खाली येत असता बिल्डिंगमधून, तेव्हा तुमच्याकडे ढुंकूनही न बघणारे कुणी काका खालच्या मजल्यावरचे, पण एखाद्या दिवशी तुम्ही मूड ऑफ होऊन चेहरा उतरलेला असताना तुम्ही जेव्हा जात असता तेव्हा मुद्दाम बाहेरून विचारतात काय आज बरं नाही का तुम्हाला म्हणून. तर हे नातं ते आपापल्या पद्धतीने जपत असतात आणि तुम्हाला सांगत असतात की तुमच्यामध्ये एक चांगला माणूस आहे, तुमच्याकडे एक चांगलं हास्य आहे, ते तुम्ही ओठांवरती ठेवायला हरकत नाही. या सगळ्या गोष्टींचा आपण फार रोजच्या धावपळीत विचार करत नाही असं मला वाटतं. परंतु जसं देश माझासारखी रचना मी ऐकवली तसंच नात्यांच्या बाबतीत मला असं वाटतं की कुठूनही तरंगत येतं एक नातं, आपल्यातल्या कस्तुरीचा पत्ता देऊन जातं. ही जी कस्तुरी आहे, ही जी माणुसकी आहे ती आपल्यातच आहे. हरणाला माहीत नसतं की त्याच्या वेंबीत कस्तुरी आहे. तसं आपल्यासुद्धा प्राणामध्ये ही माणुसकी आहे, रुजलेली आहे. पण ती समोरच्याने आपल्याला सांगावी लागते की कुठूनही तरंगत येतं एक नातं, आपल्यातल्या कस्तुरीचा पत्ता देऊन जातं. तुमच्या बाबतीत सुद्धा असं घडलंय का हो कधी? तुमच्या बाबतीत सुद्धा असं घडलंय का हो कधी? आलाय का हो गंध काही उमलण्याही आधी, कारण कुठूनही तरंगत येतं एक नातं. कधी शेजाऱ्याच्या घरी घमघमते कॉफी, कधी शेजाऱ्याच्या घरी घमघमते कॉफी, अरोमाने खुश होऊन गुणगुणतो रफी. इथे तुमच्या चष्म्यावर साठत जाते वाफ, इथे तुमच्या चष्म्यावर साठत जाते वाफ. दिसेनासे होती आजवरचे शिव्याशाप, बिल्डिंग भर दरवळतो पूर्वीचा जिव्हाळा, बिल्डिंग भर दरवळतो पूर्वीचा जिव्हाळा. मने होती पाण्यापरी दोस्ती होती वाळा. तुमच्या बाबतीत सुद्धा असं घडलंय का हो कधी? तुमच्या बाबतीत सुद्धा असं घडलंय का हो कधी? गेलायत का हो मित्राकडे अगदी जाण्याच्याही आधी, कारण कुठूनही तरंगत येतं एक नातं, आपल्यातल्या कस्तुरीचा पत्ता देऊन जातं. केव्हा तरी किती हळूच आठवते आई, केव्हा तरी किती हळूच आठवते आई, जेव्हा ऑफिसमध्ये असते मरणाची घाई. मॉनिटरवर तिचा फोटो एनलार्ज होत जातो, मॉनिटरवर तिचा फोटो एनलार्ज होत जातो. आई अजून मोठी आपण छोटे होत जातो. मॉनिटरवर तिचा फोटो एनलार्ज होत जातो. आई अजून मोठी आपण छोटे होत जातो. सगळं समजून मैत्रीण तुमचा हात घेते हाती, सगळं समजून मैत्रीण तुमचा हात घेते हाती. किती सहज शरीर बदलत जगतात सारी नाती. तुमच्या बाबतीत सुद्धा असं घडलंय का हो कधी? तुमच्या बाबतीत सुद्धा असं घडलंय का हो कधी? भेटलायत का हो आईला अगदी भेटण्याच्याही आधी, कारण कुठूनही तरंगत येतं एक नातं, आपल्यातल्या कस्तुरीचा पत्ता देऊन जातं. वैभवच्या कवितांची एक गंमत आहे की एक कविता ऐकली ना की त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या कवितेचा कुठेतरी संदर्भ मनात जागा होतो. म्हणजे आत्ता आईवरचं हे कडवं ऐकत असताना तुझी आईवरची कविता जी खूप गाजलेली आहे महाराष्ट्रभर, ती आठवली तर तीही ऐकवशील? एक फरमाईश. मला आपल्या मराठी मुलांचं थोडासा खेद पण वाटतो की आपण पौगंडावस्थेतून वयात येतो तेव्हा आत्तापर्यंत आईला विलगून जगणारी मुलं एकदम थोडीशी लांबून वागायला लागतात, थोडंसं लांब राहून. आणि
त्या अंतरामुळे म्हणा किंवा कशामुळे नात्यात पण एक कोरडेपणा येतो, एक वृक्षपणा येतो. आणि लहानपणी ज्या मुलाला आपली आई इतकी सुंदर दिसत असते, ते नंतर ती खरं तर किती सुंदर आहे अजूनसुद्धा, पण ते कधी सांगणं होत नाही, तिला बिलगणं होत नाही. मग फक्त जेवलीस का, औषध घेतलं का, इथपर्यंतच तो संवाद आटत आटत इथे येऊन थांबतो. तर मी सहसा ही कविता माझ्या आईला ऐकवण्यासाठी, तुमच्यामार्फत ऐकवण्यासाठी म्हणून सादर करत असतो की ह्या वयात आता वळून बघताना आई किती सुंदर असावी, किती दिसते, त्याबद्दलची ही कविता आहे. की किती दिसावी आई सुंदर, काय तुम्हाला सांगू मी. किती दिसावी आई सुंदर, काय तुम्हाला सांगू मी. सुरकुत्यांमुळे पडलेली भर, काय तुम्हाला सांगू मी. आधी तर होतीच सुंदर, पण आता त्या सुरकुत्यांमुळे, त्या चांदीमुळे सुद्धा एक जे सौंदर्य उजळून आलेलं आहे. किती दिसावी आई सुंदर, काय तुम्हाला सांगू मी. सुरकुत्यांमुळे पडलेली भर, काय तुम्हाला सांगू मी. झुंजू मुंजू होता होता, श्लोक तिचे पडती कानी. या जगात आई या तत्वाला सर्वात आधी जाग येते आणि नंतर सगळं जग हालायला लागतं. म्हणजे कोण कोण की झुंजू मुंजू होता होता, श्लोक तिचे पडती कानी. खजील होत मग उठतो भास्कर, काय तुम्हाला सांगू मी. किती दिसावी आई सुंदर, दिशा दिशांवर वात्सल्याने हात फिरू लागता तिचा. फक्त मुलांच्या चेहऱ्यावरून नाही, दिशा दिशांवर वात्सल्याने हात फिरू लागता तिचा. बालक होते उभे चराचर, काय तुम्हाला सांगू मी. किती दिसावी आई सुंदर, आणि काय तुम्हाला सांगू मी तो राग तिच्या डोळ्यांमधला. तोही सुंदर. काय तुम्हाला सांगू मी तो राग तिच्या डोळ्यांमधला, आणि त्यासही हळवी झालर, काय तुम्हाला सांगू मी. किती दिसावी आई सुंदर. हात पोळतो पुन्हा पुन्हा, आपण कुठे जाणवे दाह मला. आयुष्याच्या प्रवासात चटके बसतात भरपूर. हात पोळतो पुन्हा पुन्हा, पण कुठे जाणवे दाह मला. येत राहते कुठून फुंकर, काय तुम्हाला सांगू मी. किती दिसावी आई सुंदर. आणि शेवटच्या दोन ओळी अशा आहेत की कुण्या अपेक्षे विना, किती ते प्रसन्न दिसते हास्य तिचे. इतकं सुंदर, इतकं प्रसन्न, इतकं निरपेक्ष हास्य दोनच ठिकाणी पाहिलेलं आहे. पहिलं पहिल्या ओळीत आहे, दुसरं दुसऱ्या ओळीत आहे. पटतंय का बघा. कुण्या अपेक्षे विना, किती ते प्रसन्न दिसते हास्य तिचे. तिचीच नक्कल करतो ईश्वर, काय तुम्हाला सांगू मी. किती दिसावी आई सुंदर, काय तुम्हाला सांगू. वा. आपण या वेगवेगळ्या नात्यांविषयी बोलत असताना तुझं आणखीन एक गाणं मला आठवतंय, चित्रपट मुरांबा. तुम्हालाही ते गाणं लगेच आठवलं असेल. आभाळावर उमललेलं चांदणं त्या गाण्यामध्ये आहे. आणि मी जर चुकत नसेल तर ती मुळातली गझल आहे, बरोबर. तर आपल्याकडे तशी फार गझल वापरलेली दिसत नाही चित्रपट गीतांमधून. आणि गझलचं तुझं सख्य आम्हाला माहिती आहे, कारण सोबतीचा करारसारखा कार्यक्रम जो सर्वस्वी आणि एक गझलेचा थरार अशीच त्याची टॅगलाईन आहे. आणि तो खरोखर गझलेचा थरार आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की त्याचा आत्ता 125वा प्रयोग सलग 6 तास झाला. म्हणजे ही इतकी मोठी गोष्ट आहे की 4 माणसं स्टेजवरती असतात, पण ती 4 माणसं तुम्हाला खिळवून ठेवतात, शब्दांच्या आणि गझलेच्या प्रेमात पाडतात. हे एक इतकी वेगळी बाजू आहे, इतकी मोठी बाजू आहे तुझ्या संपूर्ण करिअरचीच मी म्हणेन. तर थोडंसं गझलविषयी आणि मुरंबामधल्या या गीताविषयी सुद्धा. आपल्याकडे गझल कविश्रेष्ठ सुरेश भटांनी आणली असं म्हणता येईल. माधव जुलियन सरांनी आधी लिहिलं होतं गझलच्या फॉर्ममध्ये, पण ज्याला गझलची तबीयत किंवा गझलियत ज्याला म्हणतो आपण, ती मला वाटतं भटांपासून आपल्याला समजली. आणि आपल्यावर उपकार आहेत त्यांचे. तसेच रॉय किणीकरांचे उपकार आहेत, त्यांनी आपल्याला रुबाईची ओळख करून दिली 4 ओळींच्या कवितांची. तर ह्या सगळ्यामध्ये गझल हा प्रकार असा आहे की 2 ओळींचा एक शेर असा असतो. आणि आपल्याला ते हिंदी गझलेमुळे माहिती असतं की चुपके चुपके रात दिन आंसू बहाना याद है, आणि दुसरी ओळ आली की क्या बात आहे म्हणायचं, हे आपलं ठरलेलं असतं. पण मराठीमध्ये तशा ताकदीची गझल सुरेश भटांपासून मला वाटतं सुरू झाली. आणि त्याला गागर में सागर पण म्हणतात. म्हणजे 2 ओळीतच तुम्हाला तो एक आशय पूर्ण करायचा असतो.
दीड ओळीपर्यंत ती प्रत्यांच्या ताणायची असते आणि दुसरी ओळ संपत आल्यानंतर तो बाण सुटला पाहिजे आणि समोरच्याच्या काळजात घुसला पाहिजे, असं त्याला वृत्तांचा अभ्यास लागतो. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. परंतु ते सगळं अचीव केल्यानंतर त्याच्यातनं मिळणारं जे सुख आहे ना, किंवा ज्या पद्धतीने आमच्या कार्यक्रमात खाली सभागृह उसळत असतं शेर आल्यानंतर, ते फारच मला खूप तो आवडणारा काव्यप्रकार आहे की आपलं म्हणणं इतक्या पटकीने 2 ओळीत संक्षिप्त आपण लिहूनसुद्धा पोहोचलं, हे समाधान आहे. नाहीतर म्हणजे आपण मुक्तछंदामध्ये सुद्धा छान कविता वाचतो आणि हे सगळं, परंतु इतकं आटीव घोटीव आपल्याला जर कुणाला काही लिहिता आलं तर ते मला वाटतं. आणि तेच आजच्या काळामध्ये मला वाटतं गझल लोकप्रिय होण्याचं ते एक आणखी एक कारण आहे की कुणाकडे जास्त वेळ नाही आहे पूर्ण मुक्तछंद वाचायला. पटकीने लोकलमध्ये बसताना कोणाचं तरी फेसबुक स्क्रोल केलं आणि त्याच्यावरती आपल्या तबियतला जुळणारा एखादा शेर मिळाला की त्यातून जगण्याची ऊर्जा घेऊन लोक पुढे जातात. त्यामुळे ते ह्या काळामध्ये आणखीन गझल लोकप्रिय होती. मी तुम्हाला काही वानगी दाखल शेर सांगतो म्हणजे, आणि मग ती गझल ऐकवतो. की एका गझलीत मी असं लिहिलं होतं की हसलो मनाप्रमाणे रडलो मनाप्रमाणे. त्याची खूबी अशी आहे की तुम्ही साधं काहीतरी सांगताय असं अशी सुरुवात केली जाते शक्यतो, कुठलाही स्टान्स घेतला जात नाही, आणि नंतर दुसऱ्या ओळीमध्ये ते म्हणणं परिपूर्ण केलं जातं अर्थानुगामी. की हसलो मनाप्रमाणे रडलो मनाप्रमाणे मी एवढेच केले जगलो मनाप्रमाणे. रानातल्या फुलांना हारात स्थान नाही. गझलमध्ये तुम्हाला काही त्रिकालाबाधित सत्यसुद्धा मांडता येतात, युनिव्हर्सल ट्रूथ्स तुम्हाला मांडता येतात. की आपल्याकडे हा भेदाभेद नेहमी राहिलेला आहे की गावाकडून आलेल्या मुलाला शहरात पटकीने लवकर सेटल होता येत नाही, त्याला इन्फेरियोरिटी कॉम्प्लेक्स येतो, किंवा पुण्यात राहून मुंबईच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल करता येत नाही, त्याच्यासाठी इथे खेटे मारावे लागतात. असे जे काही आपल्याकडे काही संकेत आहेत त्याच्यातनं ही वृत्ती निर्माण होते. किंवा एखाद्या मुलाला इंजिनियर किंवा डॉक्टर व्हायचं नाही आहे, जसं की मला नव्हतं, पण त्याला हारात स्थान मिळवायचं असेल यशस्वी विद्यार्थ्यांच्या, तर त्याला ते त्याच्यातमध्ये जायला पाहिजे. परंतु ते रानफूल होतं, ते मनस्वी होतं की रानातल्या फुलांना हारात स्थान नाही, इतके कळून येता फुललो मनाप्रमाणे मी एवढेच केले जगलो मनाप्रमाणे. मी चेहरा कुणाचा मी आरसा कुणाचा, मी चेहरा कुणाचा मी आरसा कुणाचा, ज्याला हवा तसा मी दिसलो मनाप्रमाणे. आणि माझ्या मते तरी ते आकाश गौण होते. कुठलीही तुमची कारकिर्दीचं असेल, तुमच्या आयुष्याचं असेल जे काही स्वप्न, माझ्या मते तरी ते आकाश गौण होते, उजळायच्याच आधी तुटलो मनाप्रमाणे मी एवढेच केले जगलो मनाप्रमाणे. आणि त्या रचनेतला शेवटचा शेर होता की कवितेत जन्म झाला कवितेत अंत झाला, कवितेत जन्म झाला कवितेत अंत झाला, बहुतेक ईश्वराला सुचलो मनाप्रमाणे मी एवढेच केले जगलो मनाप्रमाणे. तर ह्या गुणांमुळे, तिच्या काय अंगभूत गुणांमुळे मला गझल हा प्रकार खूप आवडतो. आणि मुरांबासाठी जेव्हा वरुण नार्वेकरने मला ती फिल्म दाखवली आणि तिथे एक गाणं मला करून दे, मला असं वाटलं की आपण तिथे 2-2 ओळींच्या शेरांचं आपण गाणं करावं. ते जनरली सिनेमा एडिट करायला पण सोपं जातं की हा शेर नाही ठेवला तर तरीसुद्धा चालतं की पुढच्या ओळीपासून पुन्हा ती स्टोरी कंटिन्यू होते. वरुणने तर अख्खी गझलच नाही ठेवली सिनेमात, एवढं एडिट केलं. परंतु ती गझल जेव्हा प्रकाशित झाली, ती जेव्हा टेलिकास्ट झाली किंवा म्हणा यूट्यूबवरती त्यांनी टाकली, त्यानंतर तिला खूप प्रचंड लोकाश्रय मिळाला. आणि मला वाटतं हे सगळ्या नात्यांचं म्हणणं आहे की उमलले आभाळ भर हे चांदणे माझे तुझे, उमलले आभाळ भर हे चांदणे माझे तुझे, लपवूनी लपलेच नाही भेटणे माझे तुझे. हे असे श्वासातल्या श्वासात आपण बोललो, हे असे श्वासातल्या श्वासात आपण बोललो, आणि वाऱ्याला समजले बोलणे माझे तुझे, लपवूनी लपलेच नाही भेटणे माझे तुझे. त्याच्यामध्ये 4 कडवी होती. कौशल एक नवीन ॲड केले, तुला शेर ऐकवतो की 2 क्षण रेंगाळलो तर बहर आला एवढा, 2 क्षण रेंगाळलो तर बहर आला एवढा,
सोसले नाही ऋतूंना थांबणे माझे तुझे, लपवणे लपलेच नाही भेटणे माझे तुझे. दरवळाया लागली ही शांतता दोघातली, दरवळाया लागली ही शांतता दोघातली. केवढे गंधाळले गंधाळणे माझे तुझे. आणि शेवटच्या 2 ओळी येते की उजळला एका क्षणी दोघातला काळोख हा. नातं ह्या लेवलला आलं. उजळला एका क्षणी दोघातला काळोख हा. एकमेकांतून आता तेवणे माझे तुझे, उमलले आभाळ भर हे चांदणे माझे तुझे. वा